मित्रांनो नमस्कार. मार्केट गुरु फायनान्शियल ट्रेनिंग सेंटर मराठी च्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी संदीप जोशी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मीही आता इथून पुढे प्रयत्न करणार आहे की ज्या पद्धतीनं हिंदी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी मार्केटशी रिलेटेड प्रत्येक कन्सेप्टवरती प्रकाश टाकत आलोय, प्रत्येक कन्सेप्ट खूप व्यवस्थित पद्धतीनं जशी आहे तशी तुमच्यासमोर मांडत आलोय आणि प्रयत्न करतोय की जितके माझ्यासारखे मध्यमवर्गीय मिडल क्लास इन्व्हेस्टर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, त्यांना एक एक कन्सेप्ट प्रॉपर वेनं तुमच्यापर्यंत ती पोहोचवता यावी यासाठी मी जे प्रयत्न करतोय ते आता मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. मला माझ्या खूप मित्रांनी आग्रह केला होता आणि मित्रांनो, आज हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतोय ज्याच्यामध्ये ग्लोबल मार्केटमध्ये या जागतिक बाजारामध्ये सध्या काय चाललंय या बाबतीमध्ये आपण थोडीशी चर्चा करूयात. आणि हे यूट्यूब चॅनल काही हिंदी यूट्यूब चॅनलचं मराठी ट्रान्सलेशन नसणारे, भाषांतर नाही मित्रांनो. या चॅनलच्या माध्यमातून मी भरपूर वेगवेगळ्या कन्सेप्ट्सला तुमच्यासमोर खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असं आहे की माझ्या मातृभाषेतलं हे मी चॅनल तुमच्यासमोर घेऊन आलोय, तर काहीतरी वेगळं मी या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवेल. सगळ्यात पहिल्यांदा आता सध्या जे चाललंय या बाबतीमध्ये आपण काय काय गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून मार्केटमध्ये ॲज अ गुंतवणूकदार म्हणजे इन्व्हेस्टर आपण काय करायला पाहिजे आणि ट्रेडर म्हणून काय करायला पाहिजे. कारण सध्याची परिस्थिती या पद्धतीची आहे की तुमच्या माझ्यासमोर जे काही सगळं ठेवलं जातंय त्याच्यातनं एक तर भीती पसरवली जाते किंवा बऱ्यापैकी आपण घाबरलेलो पण आहोत. कारण आता रिसेंटली जर आपण बघितलं तर मार्केटमधनं खूप मोठ्या प्रमाणावरती SIP बंद होत आहेत. बरेचसे गुंतवणूकदार आपली जी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये टाकलेली आहे तिला लॉसवरती विकतायत. त्याचं कारण फार सिंपल आहे, कारण या मार्केटमध्ये आता सध्या जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो एक लोंढा म्हणूयात आपण मार्केटमध्ये आलेला आहे गुंतवणूकदारांचा, तो आफ्टर कोरोना नंतरचे जे गुंतवणूकदार आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत ते आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये असं आहे की आपण सर्वांनी बाजारातला मंदीचा जो एकंदरीत भाग आहे किंवा मंदीचा जे मार्केटचं स्वरूप आहे ते पाहिलेलंच नाहीये आणि म्हणून भरपूर माझे मित्र घाबरून जात आहेत. तर आपण काय विचार केला पाहिजे की एकंदरीतच बाजारामध्ये सध्या काय आहे आणि आपण काय काय समजून घ्यायला पाहिजे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आपलं कोर्स ऑफ ऍक्शन काय असायला पाहिजे. असं आहे, आजच जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर टेलिग्राम चॅनल पण माझं एक आहे, ज्याच्यावरती मी असं काही हिंदी म्हणून पर्टिक्युलरली नाही पण बऱ्याचशा गोष्टी जोडत असतो. त्या टेलिग्राम चॅनलवरती आज सकाळी 10:30-11च्या दरम्यान मी ज्या वेळेला मार्केट म्हणजे निफ्टी 22,650च्याही वर होती तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं होतं की थोडं तुम्हाला मार्केटमध्ये धीर धरावा लागेल तर तुम्हाला फळ मिळेल. मी नॉर्मली महाप्रसाद असं जोडत असतो, तर आज महाप्रसाद मिळाला. मी मार्केटच्या बाबतीमध्ये खास करून निफ्टीवरती सकाळपासून बेअरिशच होतो. आता त्याचे काही कारणं आहेत, पण तत्पूर्वी या व्हिडिओचा जो मूळ मुद्दा आहे की जागतिक बाजारात चाललंय काय, खूप महत्त्वाच्या गोष्टी मी थोड्या करून तुमच्या समोर ठेवतो, जेणेकरून भविष्यात आपल्याला आता या बाबतीमध्ये कसं काय सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत ते एक करून लक्षात घेता येईल. सगळ्यात पहिलं तर टॅरिफ वॉर हा एक शब्द आपल्यासमोर वारंवार येतोय की टॅरिफ वॉर चालू आहे. टॅरिफ वॉर बेसिकली काय आहे तर जे ट्रम्प ताते आहेत आपले, त्यांच्या डोक्यात मी आता त्यांना वसुली भाई म्हणतोय, कारण त्यांनी हे टॅरिफ जे आहे ना, थोडक्यात काय कर सिंपल आहे, आपण त्यांच्याकडे माल विकतो, ते आपल्याकडे माल विकतात किंवा सेवा असतील, माल असेल, जे काही असेल त्याच्यातनं जे देवाणघेवाण आपली होते ज्याला आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणतो, त्यांना आपण जितका टॅक्स लावतोय ते आपल्याला तितकाच आता इथून पुढे टॅक्स लावणार. याला त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हटलंय. पण थोडक्यात ते टॅरिफचा वापर जे आहेत ना धमकी देण्यासाठी करतायत हे आपल्याला सगळ्यांना आता सध्या दिसून येत आहे. आणि या दृष्टिकोनातनं अजून त्यांनी आपल्याला टॅरिफ लावलेले नाही आहेत. सध्या जागतिक बाजारात जर लक्षात घेतलं तर त्यांनी मेक्सिको असेल, चायना असेल, कॅनडा असेल या वेगवेगळ्या देशांवरती टॅरिफ म्हणजे कर लावलेत, त्याच्यामध्ये वाढ केली आहे, आपल्यावरती नाही केली अजून. ती एप्रिलमध्ये कधी करणार असं म्हटलं, पण त्या मी नॉर्मली असं त्या म्हाताऱ्याचं काही खरं नाही भाऊ, ठीक आहे ना, म्हणजे साठी बुद्धी नाटी एकदम सकाळी उठलं आणि टाकून दिलं त्या एक्सवरती ट्विटरवरती की बाबा उद्यापासून तुम्हाला टॅक्स लावला जाईल, तर काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं ओव्हरऑल जर बघायला गेलं तर जी एक टॅरिफ वॉरचा मुद्दा आहे तो एक आहे. पण आता याच्यात असं आहे की काय टॅरिफ वॉर आपल्यासाठी फारच प्रॉब्लेमॅटिक आहे का, समजून घेणं गरजेचं आहे, फारच इंटरेस्टिंग आहे. लक्षात घ्या की व्यापार हा दोन्ही बाजून असतो
आणि तुम्ही लक्षात घेतलं असेल की या 4 देशांना त्यांनी टॅरिफ लावल्यानंतर या 4 देशांनी त्यांच्या बाजूने सुद्धा प्रतिरोध केलेला आहे. आणि फार जास्त मराठीमध्ये मी असं मांडणं थोडंसं मिक्स आपण ठेवूयात, म्हणजे जरा थोडंसं, कारण आता आपल्यालाही त्याची सवय झालेली आहे. तर यांनी सुद्धा विरोध केलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी सुद्धा टॅक्सेस वाढवले आहेत, लक्षात घ्या. पण आपल्या बाबतीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. ही लक्षात घेऊनच मी सांगायला लागलोय की ग्लोबल मार्केटमध्ये एकतर टॅरिफ वॉर आपल्यासाठी प्रॉब्लेम, म्हणजे डोक्याला ताण करणारा मुद्दा आहे मित्रांनो. एक तर टॅरिफ वॉर लक्षात घ्यायचा आहे. आता या टॅरिफ वॉर सोबतच अजून काय गोष्टी ज्या आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहेत मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक कन्सेप्ट, एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, डॉलर इंडेक्स. मी त्याच्यावरती पुढे बोलणार आहे. तो आपल्यासाठी एक लक्षात ठेवायचा आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे US 10 year GSEC बॉन्ड यील्ड. याला लागलं तर नोट डाऊन करून घ्या. एक एक कन्सेप्ट मी पुढे चालून तुमच्यासमोर खूप डिटेलमध्ये मांडणार आहे. आजचा आपला पहिलाच व्हिडिओ म्हणून थोडक्यात काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवतोय. आणि सगळ्यात मोठी जी डोकेदुखी आहे आपल्यासाठी, आणि ती आहे FII ची विक्री. ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत थोडंसं प्रॉब्लेम आपल्या मार्केटमध्ये आहे. आता हा थोडासा प्रॉब्लेम असा आहे का की आपण SIP बंद करायला पाहिजे? तर कतई नाही, 1% पण नाही. मी तुम्हाला सांगेल SIP वाढवा. मी माझ्या YouTube चॅनलच्या हिंदी व्हर्जनमध्ये सुद्धा सांगत आलोय आणि आपण बरेचसे माझे मित्र तिकडे मला फॉलो करताय. मी तिथेही सांगत आलोय की SIP वाढवा. मार्केट जर आता पडत असेल तर ही आपल्यासाठी एक संधी आहे, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यातनं पळून जायची आवश्यकता नाही. आपली परिस्थिती जागतिक तुलनेमध्ये खूपच बढिया आहे. मी अमेरिकेचं, म्हणजे ते कसं आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं, तुमच्या लक्षात आलं असेल, अमेरिकेचा तो प्रकार आहे. त्यांची इतकी वाट लागलेली मित्रांनो की विचारता सोय नाही. थोडंसं मागे जा किंवा गुगलवरती जाऊन तुम्ही US डेट इश्यू, US गव्हर्नमेंट डेट इश्यू एवढंच टाका, तुमच्या लक्षात येईल. त्यांचं गव्हर्नमेंट जे कर्ज घेतं ना, आज अशी परिस्थिती की त्यांना बिल पास करावे लागलेत गव्हर्नमेंटच्या पेमेंट करायला, लोकांचे पेमेंट करायला, गव्हर्नमेंट एम्प्लॉईचे पेमेंट करायला. ही त्यांची परिस्थिती आहे. आता त्याच्यावरती पुढे चालून मी अजून काही प्रकाश टाकेल की काय, तर त्यांची परिस्थिती, आपली परिस्थिती त्यांच्यापेक्षा खूप चांगली आहे. हे मी तुम्हाला, काही लोक म्हणेल तुम्ही अतिशोक्ती बोलतोय. नाही, अतिशोक्ती नाही, फॅक्ट आहे. ओव्हरऑल इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं जास्त प्रॉब्लेम आपला नाहीये आणि हा टॅरिफ वॉर पण आपल्याला फार काही प्रॉब्लेम नाही करणार आहे, हेही लक्षात घ्या. आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की या देशांनी रिटॅलिएट केल्यानंतर बाबा थोडासा शांत झाला, मार्केट परत आपल्या जागेवर यायला लागलं. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आजही मी बोललोय जसं, मार्केटमध्ये सध्यानं ही परिस्थिती, जसं काही टीव्हीवरती मी जसं नॉर्मली सांगत असतो की ज्ञानी महात्मा हे जे मित्र आहेत ना आपले, जे काही बोलतात ना, या लागले बॉटम बनला नाही अजून. बॉटमसाठी ना एक मुद्दा कधीही लक्षात ठेवा की USनं आपल्यावरती टॅरिफ लावून झाल्यानंतर आपल्या बाजारामध्ये जो बॉटम बनेल ना तो बॉटम बनेल. आता एक नवीन एक प्रॉब्लेम उभा राहिलेला आहे आणि तो आहे, आता हा जो बाबा आहे हा रशियाला पण धमकावतोय, कारण रशिया आणि युक्रेनचं परत सुरू झालं, परत पेटलं. आता हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे थोडे एस्केलेट होत चाललेत. कारण असं आहे की वसुली भाईला, ट्रम्प तात्याला, त्याला परत एकदा मॅन्युप्युलेट करायचं जगाला. तर थोडेसे प्रॉब्लेम्स होणार आहेत. जोपर्यंत तो शांत बसणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये या पद्धतीनं जे आहे ना अप अँड डाऊन चालूच राहणार आहेत. आणि आपल्यासाठी थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर डॉलर, हे ते बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता एक एक करून आपण चर्चा करूयात. आजच्या व्हिडिओला फार काही जास्त मोठं बनवत नाहीये. हे US टॅरिफ जोपर्यंत आपल्याला लागून जात नाही ना तोपर्यंत आपल्या मार्केटचा बॉटम बनत नाही. हा मुद्दा एकदम पक्का लक्षात ठेवा. आणि आता सध्याची जर परिस्थिती लक्षात घेतली तर मी आज सकाळपासून बोलत होतो की 22,500 आपल्या मार्केटसाठी फार महत्वाची लेवल आहे, ती तोडली आहे परत एकदा. आता याच्या खालोखाल जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल हा रेझिस्टन्स अँड सपोर्ट 22,400ची एक लेवल आणि याच्या खालोखाल 22,300ची एक लेवल. ती सिंपल आहे, एकदम व्यवस्थित दिसतंय. हा, आता 22,300 जर का तोडला ना तर डायरेक्ट 22,200 100 पॉईंटवरती येऊन ते थांबत गेलेलं आहे. ह्याच्या खाली मी तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडेत. आणि लक्षात घ्या, मी प्रयत्न करणार आहे की आपले मराठीतले जे व्हिडिओ आहेत या पद्धतीनं होतील. मी हिंदीचे वेगळे करतो, मराठीचे थोडे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेल. आता एक मुद्दा जो आहे ना तो या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासमोर मांडतो. आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ना, हा ट्रेडिंग व्ह्यू वरती मी डॉलर इंडेक्सचा जो चार्ट आहे ना तो काढलाय. आता तुम्ही बघितलं असेल जसं हे जे टॅरिफच्या बाबतीमध्ये जे काही सगळं चाललेलं आहे रणकंदन, आपण असं म्हणूयात शुद्ध मराठीमध्ये शब्द, तर तुम्ही लक्षात घेऊ शकता 110च्या आसपास वरती गेला होता डॉलर इंडेक्स, तिकडनं हा खाली आलाय. आता डॉलर इंडेक्स वरती मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल.
पण थोडक्यात असं सांगतो की युरोपियन युनियन मधल्या ज्या काही करन्सीज आहेत त्या करन्सीजचा डॉलरच्या अगेन्स्टचा जो रेट आहे त्याचा एक इंडेक्स जो बनवला गेला आहे ना तो आहे डॉलर इंडेक्स. तर हा बघा ईज झाला, हा खाली आला, हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे, हे आपल्यासाठी चांगलं आहे. पण रशिया युक्रेनमध्ये जे आता सध्या चालू आहे ते आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण ते क्रूड ऑइलचा है ना, क्रूड ऑइलचा जो रेट आहे ना ते वाढवणार आहे आणि आपल्यासाठी क्रूड ऑइलचा रेट वाढणं थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे या दोन्ही फ्रंटवरती जर का असं परिस्थिती असेल तर आपल्या बाजारासाठी खूप चांगली आहे. पण FII ची विक्री थांबणं गरजेची आहे आणि ग्लोबल मार्केटमध्ये मी परत एकदा सांगतो, हे जे टॅरिफचं आपल्या डोक्यावरचं जे भूत आहे, जी लटकती तलवार आहे, ती एकदा का आवरली की आपलं मार्केट एक बॉटम बनवू शकेल, कारण आपली परिस्थिती फार वाईट नाहीये. हा आठवडा दोस्तो अत्यंत महत्वाचा आहे. 12 तारीख जास्त महत्वाची आहे, कारण त्या दिवशी आपला महागाईचा दर, महागाईचा डेटा, CPI, इन्फ्लेशन डेटा आपलाच नाही तर US चा सुद्धा, दोघांचा येणार आहे. चर्चा करूयात. आजचा व्हिडिओ, हे प्रेझेंटेशन, सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर तुम्ही कंपल्सरी, मी असं तुम्हाला म्हणेल, आता हे थोडं हिंदीची सवय झालेली आहे त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही कमेंटमध्ये मला आवर्जून लिहा की मी अजून या चॅनलला चांगलं कसं बनवू शकतो. आजचा व्हिडिओ, हे प्रेझेंटेशन तुम्हाला कसं वाटलं, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्रांशी, परिवारासोबत याला शेअर करा. मी खूप व्यवस्थितरित्या सगळे विषय या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला सांगा, आवर्जून सांगा. उद्या भेटूयात. धन्यवाद.